प्रकारे मला थेटपणे यावेळेला ज्ञानेश्वरी मुंडेजी आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो। घडलेला घटनाक्रम काय नेमकं घडलं हे विजयसिंग बांगर यांनी महाराष्ट्रात समोर मांडलेलं आहे। कावत साहेबांकडे देखील अनेकांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत। दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून असलेली अपेक्षा कृपया करून सांगा, कारण जर थेटपणे राज्याचे मुख्यमंत्री हा कार्यक्रम पाहत असतील, तुमचं आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि न्यायाची असलेली अपेक्षा कृपया त्यांच्या समोर बोलून दाखवा। ज्ञानेश्वरीजी, मला एवढंच म्हणायचं आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना की साहेब, आम्ही एक गरीब कुटुंब आहोत, आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही, आम्हाला कोणत्या नेत्याशीही घेणं देणं नाही। फक्त माझ्या नवऱ्याला एवढं क्रूरतेनं का मारलं आहे, ह्या वाल्मिकराच्या पोरांनी का मारलं आहे, मला एवढं जाणून घ्यायचं आहे। आणि तुम्ही माझ्या म्हणजे निपक्षपाती माझ्या नवऱ्याला न्याय द्या, एवढंच मला मुख्यमंत्री साहेबांना म्हणायचं आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला ते फोटो दाखवायचे आहेत त्यांचे, किती क्रूरतेनं मारलं आहे। मला तसं आणखी दाखविले नाहीत फॅमिली मेंबरनं माझ्या, पण मला मुख्यमंत्री साहेबांना दाखविताना पाहिजे आहेत की मुख्यमंत्री साहेब, की खरंच तुमचा त्या जागी भाऊ असता तर तुम्ही इतका गुन्हा लपवू दिला असता का? खरंच तुमच्यापर्यंत गुन्हा हा गेला नाही का? त्यावेळेसचे जे पालकमंत्री होते त्यांनी उठाव पण घेतला नाही, मग आताचे बी पालकमंत्री उठाव घेणार नाहीत का? मला पालकमंत्र्यांना बी म्हणजे उपमुख्यमंत्री बी आहेत ना अजितदादा, मुख्यमंत्री या दोन्ही मंत्र्यांकडे मला एवढीच अपेक्षा आहे की माझ्या नवऱ्याला न्याय द्या। निश्चितच आहे, न्यायाची अपेक्षा करतच यावरती फार राजकारण न हो एवढीच अपेक्षा करत। धन्यवाद विजयसिंग बांगर, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद। ज्ञानेश्वरीताई, पुढच्या काळामध्ये या न्यायासाठी सगळ्यांनी मिळून